नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदिवासी विकास भरती 2024 त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पदासाठी परीक्षा झाली होती त्या परीक्षानिहाय त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे। परंतु बरेच असे विद्यार्थी आहेत की ते अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नाही। तर आदिवासी विकास विभागच्या वेबसाईटवरती सर्व ज्या परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षेसंदर्भात त्यांनी रिझल्ट हे अपलोड केलेले आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बघावे। त्यानंतर आज जी जाहीर सूचना आलेली आहे म्हणजे दिनांक 22 जुलै 2025 रोजी त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामाचे एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानुसार उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक पदाकरता लेखी परीक्षा IBPS मार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेली आहे। सदर संवर्गाच्या लेखी परीक्षेस किमान 45% गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी आणि गुणवत्ता याद्या यापूर्वी https://tribal.maharashtra.government.in या संकेतस्थळावर दिनांक 14 जून 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे जी उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक जी परीक्षा झाली होती त्यांचा निकाल या अगोदर 14 जून 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। परंतु व्यावसायिक चाचणी घेण्याकामी सदर यादीतील उमेदवारांनी जाहिरात नमूद व्यावसायिक पात्रतेचे दस्तऐवज म्हणजे जे डॉक्युमेंट आहेत ज्यावेळेस अर्ज केला किंवा त्या पदानिहाय त्यांची जी पात्रता होती त्यानुसार ते जे डॉक्युमेंट आहे ते सुस्पष्ट म्हणजे जे PDF स्वरूपात आदिवासी विकास आयुक्तालयाच्या खालीलप्रमाणे रकाना क्रमांक 5 मध्ये दर्शवलेल्या ईमेल ID वर त्या ठिकाणी पाठवाव्यात असं नमूद केलेलं आहे। म्हणजे जे डॉक्युमेंट जे PDF होतं उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणीसाठी ते डॉक्युमेंट व्यवस्थितपणे त्या ठिकाणी दिसत नसल्यामुळे पुन्हा अपलोड करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे। आता बघा, दोन्ही पदासाठी उच्च श्रेणी निम्न श्रेणी अर्ज केले असल्यास दोन्ही ईमेलवर स्वतंत्र प्रमाणपत्र दिनांक 29 जुलै 2025 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे। तसेच सोबत अर्जाचा नमुना संलग्न केला आहे। म्हणजे तुम्हाला 29 जुलै 2025 पर्यंत त्यांनी असं नमूद केलेलं आहे की उच्च श्रेणी लघुलेखक ज्यांनी अर्ज केला होता ज्यांची PDF डॉक्युमेंट हे त्या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही त्यांनी उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठीची जी व्यावसायिक शैक्षणिक पात्रता होती त्यांनी हा जो ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल ID वरती डॉक्युमेंट अपलोड करावे। आता बघा, त्यामध्ये काय शैक्षणिक पात्रता होती तेव्हा नमूद केलेली उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र आता बघा, ह्या ठिकाणी जे उच्च श्रेणी लेखक इंग्रजी शासन वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे असं त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं होतं। त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। अ आणि ब मध्ये टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि ब टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट त्या ठिकाणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत। म्हणजे कुठे, ही जी संबंधित वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला अपलोड करायचे आहे। कोणत्या पदासाठी? उच्च श्रेणी लघुलेखक। त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखकमध्ये जी पात्रता दिली होती निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण गरजेचे आहे। त्यानंतर 2 मध्ये असं नमूद केलेलं की निम्न श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण गरजेचं आहे। अ मध्ये असं नमूद केलेलं आहे टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट
आणि ब टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट हे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत, दस्तऐवज आहेत, हे दस्तऐवज कोणासाठी लागू होते? निम्न श्रेणी लघुलेखकसाठी ते गरजेचं होते आणि ते तुम्हाला 29 तारखेपर्यंत हा जो दिलेला ईमेल आय डी आहे ह्या ईमेल आय डीवरती अपलोड करायचं आहे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी पात्र म्हणून संबोधलं जाईल, जे त्या पदासाठी पात्र ठरलेले आहे, जे मेरिटमध्ये आलेले आहेत. आता वरील प्रमाणपत्र व्यतिरिक्त इतर प्रमाणपत्र सादर करण्यात येऊ नये माननीय आयुक्त महोदयाच्या मान्यतेने. म्हणजे जेवढे डॉक्युमेंट व्यावसायिक पात्रतेमध्ये उल्लेख आहे तेवढेच डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे नाही. तरच तुमचा जो निकाल आहे किंवा जे मेरिटमध्ये विद्यार्थी आले ते मेरिटमधील विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र ठरतील. 29 जुलै 2025 रोजीपर्यंत तुम्हाला अपलोड करायचे आहे. आता बघा, त्यामध्ये हे एक पत्र आहे. उच्च श्रेणी व निम्न श्रेणी लघुलेखक पदाचे व्यावसायिक शैक्षणिक प्रमाणपत्र सादर करण्याबाबत जे प्रमाणपत्र सादर करायचे आहे त्यामध्ये उपरोक्त विषयांवे सादर करण्यात येते की IBPS संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक या पदाची लेखी परीक्षा मी उत्तीर्ण असून खालीलप्रमाणे माहिती सादर करीत आहे. म्हणजे जे विद्यार्थी परीक्षा पास आहेत त्यांनी अशा पद्धतीने प्रमाणपत्र हे डाउनलोड करून आदिवासी विकास विभागच्या साईटवरून ते भरून त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. सोबत जोडण्यात आलेल्या व्यावसायिक शैक्षणिक प्रमाणपत्र PDF स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी गुणवत्ता यादीतील अनुक्रमांक, परीक्षा बैठक क्रमांक, अर्जात नमूद केलेला पत्ता, ईमेल ID, मोबाईल नंबर, उमेदवाराचे नाव हे सर्व तुम्हाला PDF स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रमाणपत्र भरून अपलोड दिलेल्या मेल ID वर अपलोड करायचं आहे. मी वरील प्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास व्यावसायिक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण केलेली आहे. म्हणजे निम्नलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा पास होण्याच्या अगोदर व्यावसायिक अर्हता ही तुम्ही पास केलेली आहे, म्हणून ह्या प्रमाणपत्रावर तसं नमूद करण्यास तुम्हाला सूचित करण्यात आलेलं आहे. तुमची सही करायची आहे आणि ते अपलोड करायचं आहे. तर अशाच प्रकारचे जर तुम्हाला शासनाचे GR संदर्भात किंवा जी भरती झाली होती त्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे मी शासनासंदर्भातले माहिती आहे, जे GR आहेत किंवा निकाल आहेत ह्या चॅनलच्या माध्यमातून मी अपलोड करत असतो, ते तुम्हाला योग्य वेळेमध्ये त्या ठिकाणी दिसून जाते. धन्यवाद.